नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी झालेला म्हाडाचा सकाळच्या सत्रामधील पेपर अभ्यासणार आहोत। चला तर मग सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच सकाळी झालेला म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 सकाळच्या सत्रामध्ये झालेला म्हाडाचा पेपर जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न जो आहे तो आज सकाळी झालेल्या पेपरमध्ये असून पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या ज्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते आहे समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे। आणि हा जो प्रश्न आहे तो आज सकाळच्या पेपरमध्ये झालेला प्रश्न आहे। यानंतरचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 जो आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण अव्ययीभाव समासाचे नाही? तर प्रश्न वाचताना नीट वाचा। तर अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही असा प्रश्न विचारला आहे। तर यामध्ये या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, तोंडपाठ। तोंडपाठ हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण नाही। वरीलपैकी गैरहजर, बिनधाक आणि आमरण हे तीनही शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत। अव्ययीभाव समासामध्ये आ, यथा, प्रति, बिन अशा प्रकारचे, गैर अशा प्रकारचे फारशी उपसर्ग जे असतात ते जोडलेले असतात। त्यामुळे अव्ययीभाव समासाचे उदाहरणे गैरहजर, बिनधाक, आमरण हे तिन्ही शब्द आहेत आणि तोंडपाठ हा जो शब्द आहे तो अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही। यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या सकाळच्या पेपरमध्ये झालेले मराठी व्याकरण तसेच जीकेचे कंबाईन प्रश्न घेतलेले आहेत। जे प्रश्न आपल्यापर्यंत आले ते प्रश्न आपण दोन्ही पण घेतलेले आहेत, म्हणजे जीके आणि मराठी व्याकरण। तर मराठी व्याकरणावर तिसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, मोर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द जो आहे तो आहे लांडोर। मोर, लांडोर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, आजच्या पेपरमध्ये जास्त समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द यावर मराठी व्याकरणामध्ये भर देण्यात आलेला होता। आणि प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो आहे कनक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे सोने। कनक या शब्दाचे समानार्थी शब्द सोने, हेम तसेच कांचन हे देखील सोने किंवा कनक या शब्दाचे समानार्थी असणारे शब्द आहेत। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते सोने। पर्यायामध्ये कोणते होते ते मला माहीत नाही, परंतु कनक या शब्दाचे समानार्थी असणारे शब्द सोने, हेम, कांचन अशा प्रकारचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5, एडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? तर एडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप जे आहे ते आहे मेंढी। जर बोकड असतं तर इथं शेळी आलं असतं आणि इथं एडका आहे म्हणून मेंढी या एडका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 6, पोलिसांनी त्याला पकडले, प्रयोग ओळखा। यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक 6 मध्ये। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे भावे प्रयोग। पोलिसांनी इथे कर्त्याला, कर्माला आणि क्रियापदाला देखील प्रत्यय लागलेले आहेत म्हणून हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे। ज्या वाक्यामध्ये कर्त्याला, क्रियापदाला आणि कर्माला या तिन्हीला प्रत्यय लागलेले असतात ते वाक्य भावे प्रयोगाचे असते, म्हणून वरील वाक्य हे पोलिसांनी त्याला पकडले हे वाक्य भावे प्रयोगाचे वाक्य आहे। पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 7, आगंतुक या शब्दाचा अर्थ काय? तर आगंतुक या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे निमंत्रण नसताना आलेला। निमंत्रण नसताना आलेला म्हणजेच आगंतुक होय। तर जर प्रश्न असा विचारला आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता? तर आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थ असणारा शब्द आहे आमंत्रित किंवा निमंत्रित। तर आगंतुक या शब्दाचा अर्थ जो आहे तो निमंत्रण नसताना आलेला म्हणजेच आगंतुक होय। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 8, राजाकडून आज्ञा दिली गेली या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर यामध्ये या वाक्याचा जो प्रयोग आहे तो आहे नवीन कर्मणी। या प्रयोगामध्ये कर्त्याला जो आहे तो कडून हा प्रत्यय लागलेला असतो, म्हणून या वाक्यामध्ये राजाकडून
या वाक्यामध्ये राजा या कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असल्यामुळे हे वाक्य जे आहे ते नवीन कर्मणी या प्रयोगाचे वाक्य आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर आहे राजाकडून आज्ञा दिली गेली. हे वाक्य नवीन कर्मणी या प्रयोगाचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, जे पेरावे ते उगवते वाक्याचा प्रकार ओळखा. तर यामध्ये हे जे वाक्य आहे ते आहे मिश्र वाक्य. जे पेरावे ते उगवते हे वाक्य मिश्र वाक्य स्वरूपाचे वाक्य आहे. आता यामध्ये संयुक्त वाक्य देखील मिश्र वाक्यामध्येच असणारा पर्याय असल्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य या वाक्यामध्ये येणारे वाक्य आहे. परंतु जे पेरावे ते उगवते हे संयुक्त नाही तर संकेतार्थी वाक्य ज्यामध्ये जे ते अशा प्रकारचे जे प्रत्यय असतात ते जोडलेले असतात ते वाक्य संकेतार्थी स्वरूपाचे वाक्य असते. आणि संकेतार्थी स्वरूपाचे जे वाक्य आहे ते मिश्र वाक्यामध्ये असते. म्हणून हे वाक्य मिश्र वाक्य या स्वरूपामध्ये येणारे वाक्य आहे. जे पेरावे ते उगवते हे वाक्य मिश्र वाक्य या स्वरूपाचे किंवा या प्रकारचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, यथाशक्ती समास ओळखा. तर आपण पहिलाच प्रश्न पाहिला की अव्ययभाव समासामध्ये आ, यथा, प्रति अशा प्रकारचे जे प्रत्यय असतात ते जोडलेले असतात. म्हणून या शब्दामध्ये यथाशक्ती यथा हा शब्द जोडलेला आहे. यथा हा शब्द जोडलेला असल्यामुळे हा जो शब्द आहे तो अव्ययभाव समासाचा शब्द आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 10चे योग्य उत्तर आहे अव्ययीभाव समास. पुढचा प्रश्न क्रमांक 11, ढग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर आजच्या पेपरमध्ये जे प्रश्न आलेले होते ते खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जलद. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो जलद हा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12, हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर पहा किती सोप्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत. तर हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे गज. सारंग देखील हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द येतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13, वंध्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर वंध्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निंद्य असा आहे. आजच्या पेपरमध्ये विरुद्धार्थी शब्द स्त्रीलिंगी शब्द याच्या विरुद्ध शब्द अशा प्रकारच्या शब्दांवर जास्त भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे इथून पुढे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तसेच स्त्रीलिंगी रूप या शब्दांवर आधारित असणारे प्रश्न अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला येणारा पेपर जो आहे तो सोपा जाईल. 9 फेब्रुवारीपर्यंत जे म्हाडाचे पेपर आहेत त्यांना हा सराव करणे खूप गरजेचे आहे, कारण अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14, मासा या शब्दाचे अनेक वचन कोणते. तर आजचा पेपर जो आहे तो खूप सोपा होता. मासा या शब्दाचे अनेक वचनी रूप आहे मासे. पुढचा प्रश्न क्रमांक 15, मी अभ्यास केला या वाक्याचा काळ ओळखा. तर हे जे वाक्य आहे ते भूतकाळातील वाक्य आहे, मी अभ्यास केला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16, अभंग कोणी लिहिले किंवा अभंग ही रचना आहे ती कोणाची आहे. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे संत नामदेव. संत नामदेवांनी अभंग लिहिलेले आहेत किंवा अभंग ही जी रचना आहे ती संत नामदेव यांची आहे. प्रश्न क्रमांक 17, रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेल्या सर या किताबाचा त्याग का केला. प्रश्न क्रमांक 17 आहे, रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना इंग्रजांनी दिलेला सर हा जो किताब होतो त्या किताबाचा त्याग का केला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर रवींद्रनाथ टागोर यांनी सर या किताबाचा त्याग जो आहे तो केलेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी सर या किताबाचा त्याग जो आहे तो केलेला आहे. तर पुढचा प्रश्न क्रमांक 18, विशाखा ही कादंबरी कोणी लिहिली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांनी विशाखा ही कादंबरी जी आहे ती लिहिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी झालेला म्हाडाचा पेपर अभ्यासला. या पेपरमधील काही महत्त्वाचे GK तसेच मराठी व्याकरण या 2 विषयावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. अशाच प्रकारचे प्रश्न
9 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 9 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या म्हाडाच्या ज्या परीक्षा आहेत त्या पेपरमधील सर्वच प्रश्न आपल्यापर्यंत जेवढे पोहोचतील तेवढे प्रश्न आपण रोजच्या रोज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे चॅनलसोबत राहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षाविषयक नवीन अपडेट तसेच निकाल, जाहिराती या सर्व घटनांचा अभ्यास तसेच या सर्व घटना किंवा अपडेट पाहण्यासाठी चॅनलसोबत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।